स्कीम राबवण्यात आलेली आहे, काय प्रामुख्याने उद्देश आहे, किती जणांनी आतापर्यंत या ठिकाणी आपल्याकडे नोंदणी केली? महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर एकूण 3 महिन्यांमध्ये 6 टप्प्यात हे महाराजस्व अभियान राबवलं जात आहे. याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान असं आहे. त्यामध्ये आपण जी समाधान शिबिर आयोजित करतो आहोत की गेल्या महिन्यात 2 केली, या महिन्यातलं हे दुसरं आहे आणि पुढच्या महिन्यात अजून 2 करणार आहोत. प्रत्येक तालुक्यांमध्ये अशी 6-6 शिबिरं होत आहेत. या शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सेवा, मग ते उत्पन्नाचा दाखला असेल, जातीचा दाखला असेल, वेगवेगळे 32 दाखले असतील किंवा कोणत्याही रेशनिंग रिलेटेड ज्या काही लोकांच्या सेवा देता येतील, संजय गांधी निराधार योजना आहे, या सर्व लाभ इथं देत आहेत. त्यासोबतच उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणीच्या संबंधित जी काही सेवा देत आहेत त्या सेवा देखील आम्ही इथं उपलब्ध करून देतोय. कामगार विभागामार्फत कामगारांना जे लाभ देय आहेत, त्यांना आता भांड्याचं किट वाटप करतोय आपण, ते लाभ इथं दिले जात आहेत. आरोग्य सेवा ज्या आहेत, आपल्याला माहिती आहे की नुकतंच 3-4 दिवसापूर्वी आपल्या इकडे फार मोठा अपघात झाला, तर अशा पोस्ट खात्याची एक योजना आहे की ज्यामध्ये 399 रुपये आपण एक रकमी एकदाच भरायचे आहेत आणि त्यामुळं 10 लाख रुपयाचा विमा उतरला जातो भारत सरकारमार्फत. तर ते देखील आपण लाभ इथं रजिस्टर करून लोकांना कसे मिळू शकतील याचं नोंदणी करतोय. वेगवेगळे लाभ एकाच छताखाली देण्याची ही शासन आपल्या दारी सारखी जी योजना आहे, त्याच धर्तीवर ही योजना आहे. यातून लोकांचं समाधान व्हावं ही संकल्पना आहे. आत्ताच आदरणीय आमदार पथोरे सर यांनी आम्हाला सूचना केली की आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि त्यांना पुढच्या शैक्षणिक कामासाठी जे विविध दाखले लागतील, त्या दाखल्यांसाठी एक मेळावा तयार हे करून त्यांना कसा लाभ देता येईल एकत्रितपणे एक मोठं शिबिर घेऊन, ते देखील आम्ही आता पुढच्या महिन्यात आयोजन करून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना, विद्यार्थ्यांना ज्या दाखले वेगवेगळे लागतात शैक्षणिक कामासाठी, ते देण्यासाठी सुद्धा आमचे नियोजन आहे.